जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही हेल्दी सॅलडची रेसिपी तुमच्यासाठीच आहे। आज आपण सोनल्स रेसिपीजमध्ये हेल्दी हाय प्रोटीन चना सॅलड करत आहोत। करायला अगदी सोपी आहे, कधीही खाऊ शकता, ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरला। तर अशी इझी ही सॅलडची रेसिपी करायला सुरुवात करूया। एखादं सॅलड करताना सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे त्याचं ड्रेसिंग बनवणं असतं। तर आज आपण एक मस्त कोथिंबीरीचं ड्रेसिंग बनवणार आहोत। तर मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, पाव वाटी किंवा 1 टेबलस्पून आपण इथे पुदिना घेतलेला आहे। त्यानंतर आपण 1 मिरची घालून घेऊ। तिखट मिरची असेल तर 1 घाला, कमी तिखट असेल तर 2 घातल्या तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घालून घेऊ। तर मी 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालते, 5-6 मिरे पण घातलेले आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून तीळ घालत आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण छान टेस्ट येते आपल्या ड्रेसिंगला, आपल्या सॅलडला। आणि आता हे आपण बारीक करून घेऊ। यामध्ये लसूण घालायचं राहिलं तर मी 2 पाकळ्या लसूण घातलं आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल परत घातलं आणि हे छान ब्लेंड करून घेतलंय। आता इथे सगळं मी साहित्य काढून घेतलेलं आहे। तर 1 कप मी इथे हा काळा चना घेतलेला आहे, तो भिजत घातला मी रात्री आणि आज सकाळी आता त्याला 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या आहे मीडियम गॅसवर मीठ घालून। तर हे छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये आपण सगळं साहित्य घालून घेऊ। तर मी इथे 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला, तो घातला, गाजर घातलेला आहे अर्धी वाटी काकडी आणि अगदी पाव वाटी टोमॅटो घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। त्यानंतर मी इथे पाव चमचा चाट मसाला घालून घेते आणि इथे आपण जे ड्रेसिंग तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊ। हे छान मिक्स करू आणि हे जे आपण रोस्टेड पीनट्स आहेत हे पण घालणार आहोत, पण हे सगळं शेवटी घालणार आहोत फॉर क्रंच। हे सॅलड आता आपण छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये हे जे आपण रोस्टेड पीनट्स आहे, शेंगदाणे, असे भाजलेले शेंगदाणे होते माझ्याकडे, तर हे यामध्ये घातलेले आहे। याने एक छान क्रंची टेस्ट येते आणि छान क्रंची बाईट येतो। मला पर्सनली आवडतो, मला आणि माझ्या मिस्टरांना, त्याच्यामुळे आम्ही हे घालतो, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर इथे आपलं हे हाय प्रोटीन चना सॅलड तयार आहे। अगदी हेल्दी आहे, वेट लॉससाठी तर उत्तम आहे। तुम्ही लंचला, ब्रेकफास्टला, डिनरला कधीही खाऊ शकता। एक इतकं बोल खाल्लं की तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही। चला, तर ही सिंपल अशी हेल्दी हाय प्रोटीन चना सॅलडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।